मानवी हक्क सुरक्षा दल तथा भारतीय दलित आदिवासी पॅन्थर सेनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं। मेळघाट क्षेत्रातील तालुका धारणी व चिखलदरा येथील अतिक्रमण झालेल्या वनजमिनीचे क्षेत्र नियमानुकूल करणे यासाठी तसंच 2002 साली दिलेल्या प्रमाणपत्रानुसार 7/12 अभिलेखात नोंद घेण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने व भारतीय पॅन्थर सेनेच्या वतीने हे बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं। 7/12 घाटा घाटा डून आले शिव को लाखा मग घड़ी के जंगड़ी को टायर को रोड कटिंग वाले के बक शिव मिल रहा है वो के कथा ये मंडी सम्मान कालीन 7/12 होना आले 7/12 होना आले छोटो बम्बई भी बोले नसीब में बोले हमें तो पुनान बोले अमरोतीन बोले घड़ी घड़ी आले गिराई घाटा डो सेंद्र लागतो मग निघाल जान आले 7/12 होना आंदोलन चालू आहे आणि इथे 7/12 देतो आणि नाशिकला आम्ही 10 दिवस बसलो। त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांनी पुण्याला बोलवलं। आम्ही पुण्याला गेलो, सर्व कार्यकर्ते 4-5 कार्यकर्ते घेतल्यानंतर आम्ही पुण्याला गेल्यानंतर पूर्ण दिवस गेला आमचा। हे काय चालू आहे सगळ्यांना माहिती आहे की 7/12 मिळालाच पाहिजे। सगळ्यांची वावरा शेतात सगळ्यांना शेत आहे, 20 वर्षापासून कोणी 5 वर्षापासून कोणी 10 वर्षापासून प्रत्येकांना शेती मिळाली आहे, गायरान आहे, पण तरी अजूनपर्यंत 7/12 नाही। 7/12 नाही म्हणून सगळ्याची दलिंदरी आहे, लोक मरत आहे, परिस्थिती गंभीर आहे, पण तरी पण अजून 7/12 नाही। हे काय चालू आहे? बाबासाहेबांनी संविधान अशासाठी दिलं काय? बाबासाहेबांनी स्वतःचं रात्र रांगोळी केली, स्वतःचा संसार बघितला नाही, स्वतःची मुलं बघितली नाही, नुसतं समाज समाज समाज। हे काय चालू आहे? मी एकच सांगते, एक तर 7/12 द्या, नाही तर मग तुमची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही। मैं बाबू जापू जामुनकर गांव रेटेगड़ा तालुका चिखलदरा। हमारे को 1974 में जो अतिक्रमण किया था उसका 2010 में वन पट्टा दावा मिला है, तो उसका 7/12 पे नोन होना चाहिए। ये मांगनी लेके हम यहाँ पे बेमुदत आंदोलन रखा है। या संदर्भातील माहिती संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिली। अमरावती जिल्ह्यामध्ये सर 1 ऑगस्ट 2002 ते 30 सप्टेंबर 2002 या कालावधीमध्ये सन 1978 पूर्वीच्या अतिक्रमण शेतकऱ्याचे पात्रता तपासणीचे अभियान राबविण्यात आले। त्या अभियानाअंतर्गत गावागावात जाऊन ज्या लोकांचे सन 1978 पूर्वीचं वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण आहे अशा लोकांना श्रीमती मनीषा वर्मा मॅडमनी गावागावात जाऊन पात्र प्रमाणपत्र त्यांना वितरित केले। त्या प्रमाणपत्राच्या आधारावर 7/12 अभिलेखात नोंद होणं गरजेचं असताना सुद्धा 2002 ते 2019 पर्यंत 7/12 अभिलेखामध्ये त्याची नोंद झालेली नाही। म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही याचा आंदोलनात्मक भूमिका घेऊन नाशिकच्या आयुक्त कार्यालयावर तिथं मोठा बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व मुद्दे माहिती सांगितली। इथलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या टिप्पण्यामध्ये 2 दिला की सदर प्रमाणपत्राचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या सहसंचालिका श्रीमती नंदिनी आवडे मॅडम यांना विनंती केली। 3 दिवस साधक बाधक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग साहेब यांना विनंतीमध्ये असे निर्देश दिले की ज्या लोकांच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत, ज्या लोकांकडे हे सत्य प्रमाणपत्र आहेत, जे प्रमाणपत्र खरे आहेत अशा लोकांची नोंद 7/12 अभिलेखामध्ये घेण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत। त्या पत्राची अंमलबजावणी झाली पाहिजे। आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाने जे पत्र दिलं त्या पत्राची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आता आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे। उपविभागीय अधिकारी कार्यालयासह धारणी पोलीस ठाण्याकडे निवेदन सादर केलेले आहेत। 2002 में तत्कालीन जिला अधिकारी मनीषा वर्मा मैडम ने 2002 में चिखलदरा धारणी के लोगों को सर्वोच्च न्यायालय के आदेश से प्रमाण पत्र वाटप किए। प्रमाण पत्र वाटप करने से राजकीय लोगों ने उनका बदली कर दिया, तो वो मंत्रालय में प्रधान सचिव बोलकर अभी कार्यरत है। जब वो प्रमाण पत्र अगर झूठा होगा तो हमको जेल में डालो। सब हम कार्यकर्ता जेल में जाने के लिए तैयार है और सब अतिक्रमण धारक भी जाने के लिए तैयार है। अगर प्रमाण पत्र सच्चा है तो हमको 7/12 अटक करो, नहीं तो मनीषा वर्मा को ऊपर गुने दाखिल करो। कुछ तो एक करो। ये जो मैडम ने एक तो मनीषा वर्मा पे गुने दाखिल करना चाहिए, नहीं तो हमको जेल में डालना चाहिए, नहीं तो लोगों को 7/12 दे के लोगों का 20 साल का जो मेहनत है, लोग जो धारणी चिखलदरा से हर गाँव से आते हैं, सूखी रोटी और चटनी लेके आते हैं, वो ये जो मैडम है वो ध्यान में रख कर उनकी परिस्थिति ध्यान में रख के अभी उनके ऊपर जो बड़ा संकट है, जो पुनर्वसन का संकट है, जो डीएफओ उनके गांव में जाकर उनको उठा रहा है, उनको मारपीट कर रहा है, उनको जबरदस्ती हकल रहा है वहाँ से, तो इसमें से उनको मुक्ति मिलना चाहिए और वो लोगों का 7/12 वाटप होने चाहिए। जय भीम जय भारत। या आंदोलनाची दखल घेऊन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे बैठक बोलवण्यात आली। या बैठकीला
जगदीश भाई, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर रेखा रणबावळे, झोपडपट्टी बचाव आंदोलन कृती समितीच्या शीला मेश्राम, धारणी येथील उपविभागीय अधिकारी IS मिताली शेट्टी यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाने जाऊन निवेदन दिलं व अधिकाऱ्यांशी चर्चा करून आदिवासी लोकांना न्याय मिळवून देईल व येथे जमलेल्या आदिवासींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आदिवासी लोकांना न्याय मिळवून देईल असंही आश्वासन त्यांनी दिलं। चिखलदऱ्याहून विदर्भ न्यूजसाठी मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।